तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळंबमधील रेल्वे स्टेशन. फुल आजचा ब्लॉग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. त्याआधी आपण जाणार आहोत चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी बघू शकता आपण आता मंदिरामध्ये जाणारच आहोत. चला तर मग पहिल्यांदा दर्शन करूया, नंतर आपण रेल्वे स्टेशनवर जाऊया. तर फायनली मित्रांनो, आपण कळंबमध्ये आलेलो आहोत चिंतामणीचं दर्शन वगैरे घेण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाऊया, बघू तिथं व्हिडिओ काढू देते नाही देत. असं काहीचं गेट आहे. आता आपण जाऊया. तुम्ही बघू शकता गणेशजीची मूर्ती. फायनली मित्रांनो, या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालं. दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला जावं लागते खालतं. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे गोटे वगैरे या ठिकाणी आहे आणि पायऱ्या पण खूप खतरनाक आहे, त्याच्यामुळं सांभाळून या ठिकाणी उतरायचं काम पडते. या ठिकाणी आता मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला घडते गणेशजीचं या ठिकाणी दर्शन. ही जागृत मूर्ती आहे गणेशजीची. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी चिंतामणी गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे करून आपण बाहेर आता आलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय. तर आपलं फायनली या ठिकाणी दर्शन वगैरे झालेलं आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट खूप आवडली, म्हणजेच इथची स्वच्छता. तुम्ही बघू शकता परिसर किती स्वच्छ आणि सुंदर आहे. या ठिकाणी हॉल पण या ठिकाणी खूप मोठा असा आहे. इथची व्यवस्था खूपच छान होती. मला तर ही खूपच आवडली. तुम्हाला मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आता समोरच्या प्रवासाला जाऊया, जे की कळंबचं रेल्वे स्टेशन आहे. तर चला मग जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर फायनली मित्रांनो, आपण कळंब रेल्वे स्टेशनवरती पोचलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे बाहेर बोर्ड आहे आणि आतमध्ये असं काहीसं रेल्वे स्टेशन आहे. आपण वरतं जाणारच आहोत त्या साईडला पूर्ण पोल वगैरे इंट्रोडक्शन दिलेलंच आहे लिहून. ते तुम्हाला दाखवतो, सांगतो. तर चला मग आपण जाऊया, बघूया आतमध्ये कसं आहे का आहे. तर चला मग. कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स. या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आता मित्रांनो, आपण यावेळेस आलेलो आहोत कळंब रेल्वे स्टेशनवरती, जे की मी या ठिकाणी उभा आहे. तुम्ही मागं बघू शकता, हे बोर्ड आहे आणि माझ्या पाठीमागं कळंब रेल्वे स्टेशन आहे. चला आपण आजचा इथचा संपूर्ण ब्लॉग बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, नसेल आवडला तरी पण लाईक करा, कारण की तुमच्या भावाचं चॅनल आहे. तुम्हाला चला तर घेऊन जातो मग. आपण बघूया रेल्वे स्टेशन आतमधून कसं दिसते, काय दिसते, ट्रॅक कसे आहे, काय आहे, आपल्या दाऱ्यामध्ये कुठं वगैरे काम आलं आणि इथं कसं काम आहे, आणि ते पण तुम्हाला समजून सांगतो. तर चला मग आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे, तुम्हाला दाखवतोस. बाहेरून बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचं समोरचं आहे. आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे. अशा प्रकारे गार्डन वगैरे या साईडला बनवलेलं आहे आणि हे झेंडा या ठिकाणी फडकवल्या जाते. अशा प्रकारे या ठिकाणी गार्डन वगैरे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी घास वगैरे लावलेली आहे. आता आपण वरती जाणार आहोत. असं काहीसं या ठिकाणी कळंबचं रेल्वे स्टेशन आहे. सध्या स्टेशन बंद आहे. इथं ट्रेन आता 1 वाजताची आहे, तोपर्यंत ट्रेन नाही आहे. तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4 अशा 4 या ठिकाणी पटऱ्या टाकण्यात आलेल्या आहे. आणि हे रेल्वेची लाईन आहे, जे की आपल्या दारामध्ये पण असे पोल आलेले आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच पडेल. मागं जे बघितले आपण काही अशा प्रकारे या ठिकाणी हे कड्या लॉक केल्या जाते. अशी काहीशी ट्रॅक असते रेल्वेची. तुम्ही बघू शकता या प्रकारे. स्टेशनमध्ये काही अशा प्रकारे या ठिकाणी बाकडे वगैरे ठेवण्यात आलेले आहे. प्रवाशांना या ठिकाणी बसण्यासाठी पंखेसुद्धा या ठिकाणी लावलेले आहे. खूप छान पद्धतीने असे आहे. आता आपण बघायला आलो तिकीट घर. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी तिकीट घर आहे. या ठिकाणी तिकीट आपण काढू शकतो. काही अशा प्रकारे या ठिकाणी आता काहीच नाही आहे सध्या, ट्रेन बंद असल्यामुळे. या ठिकाणी बघू शकता हे फलक आहे, जे की आपली तिकीटचं या ठिकाणी दर वगैरे या ठिकाणी आहे. तुम्हाला दाखवून देतो स्क्रीनशॉट. काही अशा प्रकारे या ठिकाणी राहणार आहे तिकीट वगैरे. आणि इथची जे ट्रेन आहे आता सध्या वर्धा कळंब
या प्रकारे चालू आहे. काही अशा प्रकारे 12:50 या ठिकाणी ट्रेन आहे. मित्रांनो, काही अशा प्रकारे लाईन वगैरे आहे आणि या ठिकाणी पाण्याची सुद्धा या ठिकाणी सोय केलेली आहे. या ठिकाणी नळ वगैरे लागायचे आहे, पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिण्याचे पाणी अशी सोय लावलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असे बाकडे सुद्धा ठेवलेले आहे आणि झाडं वगैरे खूपच छान लावलेले आहे. या ठिकाणी जेव्हा बरसातीचा टाईम आहे समजा आपला, त्या ठिकाणी आपल्याला खूप छान असं या ठिकाणी वातावरण गार्डन वगैरे असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय काही अशा प्रकारे कोणी पण येते आणि काही बी लिहून जाते. काय यार लोक आहे हे तुम्ही बघू शकता. काही अशा प्रकारे ट्रॅक आहे, 4 ट्रॅक टाकलेला आहे. या ठिकाणी ट्रेन येणं जाणं सध्या चालू आहे या ठिकाणाहून. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कळंब रेल्वे स्टेशनचा बोर्ड बी टाकलेला आहे, लागलेला आहे. या ठिकाणी बघू शकताय मित्रांनो, काही अशा प्रकारे कळंब या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरची बोर्ड आहे. अशा ठिकाणी बसायला सुविधा आहे, पाण्याची पण सुविधा आहे. या ठिकाणी ट्रॅक वगैरे तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे आहे. अशा 4 ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि समोर क्रॉसिंग पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला मग. आणि या ठिकाणी याचं छोटंसं सबस्टेशन म्हणता येईल किंवा रेल्वेची लाईन म्हणता येईल. या ठिकाणी रेल्वेची लाईनसुद्धा आहे. आता बघूया आपण, त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक चेंज करते, काही अशा प्रकारे जाणं येणं करते, त्याच्यामुळं या ठिकाणी चालू आहे. रेल्वेची लाईन असते खूप व्होल्टेजची असते मित्रांनो. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी असे पॉवर सप्लायचे या ठिकाणी DP म्हणतो आपण, ते लावलेले आहे. या ठिकाणी कोणी चढू वगैरे यावर नाही म्हणून या ठिकाणी काटे वगैरे पण लावलेले आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी पोल्स आहे, जमिनीचं अर्थिंगसुद्धा दिलेलं आहे काही अशा प्रकारे. आणि या साईडला सुद्धा काम चालू आहे म्हणजे रेल्वे चालूच झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी काम झालेलं आहे आणि आणखी समोर या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी मटेरियलसुद्धा आणलेलं आहे. इथे बघतच असाल तुम्ही काही अशा प्रकारे हे जॉईंट करण्यात येते. 2 पटऱ्या एकमेकाला जॉईंट करायची पद्धत तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे आहे. हे एका साईडचं असं हे असते आणि त्या साईडचं सुद्धा तुम्ही बघू शकता असा परफेक्ट असा जॉईंट या ठिकाणी करण्यात येते. खूपच मजबूत या ठिकाणी जॉईंट बनवते, कारण की रेल्वेचं वजन खूपच असते. या ठिकाणी जाते 10-15 सेकंदात जाते, पण खूप हेवी असते या ठिकाणी. काही अशा प्रकारे या ठिकाणी क्रॉसिंग आहे. रेल्वेचा ट्रॅक वगैरे चेंज करायचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे काहीशी मशीन वगैरे असते. एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी मित्रांनो या यंत्राचा वापर केला जाते. या यंत्राला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा, मला काही माहीत नाही याच्यातलं एवढं. तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं ट्रॅक चेंज होते. या ठिकाणी 2 ट्रॅक आहे आणि रेल्वे या ठिकाणाहून या पटरीहून त्या पटरीवर जाते रेल्वे. काही अशा प्रकारे हे सोमरं या ठिकाणी बंद आहे. तुम्ही बघू शकता, मी झूम करून दाखवतो. त्याच्यामुळं या पटरीवर या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टरसुद्धा बनवलेले आहे, हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे काही फायनली या ठिकाणी रेल्वेची पटरी आहे. मी सध्या रेल्वेच्या ट्रॅकवर आहे. खूपच छान वाटलं मला इथे येऊन मित्रांनो. ऊन एवढी आहे, पूर्ण शेला मी अंगावर घेऊन घेतलेला. तुम्हाला हिचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. कारण की तुमच्यासाठी मित्रांनो दारेहून आपण 70 किलोमीटर अंतरावर आलो आणि तुमचं असं या व्हिडिओला 5000च्या वर जर का व्ह्यू गेले तर आपण दुसऱ्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा जाणार आहोत जिथं रेल्वे चालू आहे. तर असाच सपोर्ट ठेवा माझ्यावर, आपण खूप तरक्की करू. तर चला मग, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं रेल्वे स्टेशन पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.